बीडमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच पूरग्रस्तांशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे। त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला, सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 80,000 किट वाटप केल्याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। तसंच इमामपूर भागातील पूरग्रस्तांसह ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त किराणा किटचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये खाद्यपदार्थांसह कपडे, दिवाळीचं साहित्य आणि फटाके सुद्धा देण्यात आले। युवा सेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण आणि महंतांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आलं। इमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी बोललो की माझ्या गावामध्ये मी साहेब पूरग्रस्ती झालेली आहे, माझं गाव ऊसतोड कामगारांचं गाव आहे, तर माझ्या गावाला पण मदतीची आवश्यकता आहे। तर कुठल्या क्षणाचा न विलंब करता एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तुझ्या पहिले गावाकडे जा आणि सगळ्या लोकांना तू किट वाटप कर। आता माझ्या गावामध्ये बरेचसे ऊसतोड कामगार आहेत, शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची किट, पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याची किट आणि ऊसतोड कामगारांसाठी दिलेली आहे। त्याच्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ शिंदे साहेब व सरनाईक साहेब यांनी साडी पण लाडक्या बहिणीला पाठवली आहे। लाडक्या भावांसाठी टावेल, टोपी आणि गमजा पण दिलेला आहे। आणि लहान बच्चे कंपनीसाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब यांचे बाचे म्हणून किंवा मामा म्हणून त्यांनी त्या बाच्यांसाठी फटाके पण पाठवून दिलेले आहे।